2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, 1 चमचा पिठी साखर आणि 2 चमचे बेसन घालून यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1.25 वाटी ते 1.5 वाटी पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ तयार करत असताना आपण जर पीठ घट्ट मळलं नाही तर पुऱ्या खूप तेलकट तयार होतात. त्यामुळे शक्यतो घट्ट पीठ मळून घ्यायचं. रवा घातल्यामुळे पुऱ्या खुसखुशीत तयार होतात. बेसन घातल्यामुळे त्या खमंग होतात आणि सोबतच साखर घातल्यामुळे यांना रंग खूप सुरेख येतो. आता अशा पद्धतीने पुरी लाटून तयार करू शकता किंवा एक मोठी पोळी लाटून या प्रकारे कट करून देखील या पुऱ्या तुम्ही तयार करून घेऊ शकता. पुरी तयार करत असताना ती जास्त पातळ किंवा जाड लाटू नये आणि मध्यम ते मोठ्या आचेवर पुरी आपल्याला एक 15 ते 20 सेकंद दोन्ही साईडनी सोनेरी रंगावर खरपूस अशी तळून घ्यायची आहे. यामुळे यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायची गरज लागत नाही. तर इथे दाखवलेल्या पद्धतीने पुरी तयार केली तर ती अजिबात तेलकट होत नाही आणि छान टम्म फुगलेली खुसखुशीत अशी तयार होते. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.